वेलकम टू माय चॅनल। चला आज आपण बघणार आहोत लेझी डेझी स्टिच ते कसं करायचं असतं। यासाठी घेतला आहे मी हा सिल्क थ्रेड, त्यानंतर सीजर आणि ही आपली जी नॉर्मल सुई असते ती सुई। आता यामध्ये मी या सुईमध्ये 4 पदरी सिल्क थ्रेड टाकून घेतलेला आहे, म्हणजे ओन घेतलेला आहे। आता यामध्ये मी तुम्हाला 2 वेगवेगळ्या पद्धतीने लेझी डेझी स्टिच कसे असते ते शिकवणार आहे। आता यामध्ये सर्वात पहिल्यांदा सुई या इथून खालून वरती घ्यायची या पद्धतीने, त्यानंतर जिथून वरती घेतलेली आहे अगदी थोडंसं बाजूला तिथून पुन्हा खाली घ्यायची आणि या इथून एकदा पुन्हा वरती धरायची। हा दोरा सोडायचा नाही तोपर्यंत। या पद्धतीने आणि पुन्हा या इथून खाली घ्यायची। एकदम साधी सोपी पद्धत सांगते मी तुम्हाला, आणि हे दिसायला पण खूप सुंदर दिसतात। जिथून घेतले अगदी त्याच्या बाजूला अगदी तिथून घ्यायचं आणि या इथून काढायचा दोरा, म्हणजे सुई वरती काढायची आणि यामध्ये या पद्धतीने आता यामध्ये तुम्ही सिल्क थ्रेडच्या ऐवजी जो कॉटनचा एम्ब्रॉयडरीचा थ्रेड असतो तुम्ही त्याचा सुद्धा वापर करू शकता। करण्यासाठी एकदम साधी सोपी पद्धत आहे ही, आणि दिसायलाही हे फ्लावर्स खूप सुंदर दिसतात। यामध्ये पण तुम्ही वेगवेगळ्या कलरच्या सिल्क थ्रेडचा वापर करून घेऊ शकता। आपल्या ब्लाउजमध्ये या डेझीचा या फ्लावर्सचा कसा उपयोग करायचा हे मी तुम्हाला दाखवणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। मी माझ्या ब्लाउजवरती या पद्धतीने फ्लावर्सचा उपयोग कसा केलेला आहे ते मी तुम्हाला दाखवते। हे बघा, ही एक पद्धत झाली। या पद्धतीने तुम्ही फ्लावर करू शकता। आणि आता मी तुम्हाला दुसरी पद्धत दाखवते। यामध्ये पहिल्यांदा या इथून पहिल्यांदा इथून नाही, इथून पहिल्यांदा सुई घ्यायची वरती आणि याच्या अगदी बाजूला इथे छोटंसं स्टिच करून घ्यायचं। हे आता या पद्धतीने आपण स्टिच केलेला आहे। आता यानंतर या इथून दोरा वरती घ्यायचा, थोडासा टर्न करायचं आणि या दोन्हीच्या मधातून घालायचा या पद्धतीने असा, आणि पुन्हा खाली घ्यायचा अगदी त्याच्या जवळच। तुम्हाला या दोन्हीपैकी कोणती पद्धत सोपी वाटेल त्या पद्धतीने तुम्ही करू शकता। पुन्हा एकदा दाखवते। या इथून दोरावर सुईवरती घ्यायची, त्यानंतर आपण जे पहिल्यांदा स्टिच केलेलं आहे याच्या मधामधून सुई काढायची आणि याच्या अगदी जवळ इथे सुई टाकायची।
हे या पद्धतीने इतकं सुंदर असं फ्लावर दिसतं. तर तुम्ही या दोन्हीपैकी कोणत्याही पद्धतीने तुम्ही फ्लावर काढू शकतात. आता मी तुम्हाला दाखवते मी ब्लाऊजवरती कसा त्याचा उपयोग केलेला होता. हे बघा, हे माझं ब्लाऊज आहे आणि याच्यावरती या पद्धतीने मी त्या लेझी डेझी स्टिचचा उपयोग करून ही अशा या पद्धतीने वर्क केलेलं होतं. बघा, दिसताना किती सुंदर दिसतंय हे. जर यामध्ये तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. आणि जर तुम्हाला माझे चॅनल व्हिडिओ जर आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.